वेलकम टू प्राइस लाईन बॉट यूट्यूब चॅनल. तर या ठिकाणी आता बिटकॉईनचं ॲनालिसिस करतोय आपण. बिटकॉईनचं ॲनालिसिस करायचं ठरवलं ना तर डाऊनसाईड चॅनलसाठी बिटकॉईन ट्रेड होतोय. आणि आत्ता जर आपण बोलतोय ना डाऊनसाईडचा या ठिकाणी ट्रेड आपण इनिशिएट करू शकतो. आपल्यासाठी सेल सिग्नल पण फेवरेबल आहे आणि ही आपल्यासाठी काय झाली प्रायमरी मूव्ह झाली. आणि आपण जर टार्गेट ठेवायचं ना तर हे टार्गेट ठेवून आपण या ठिकाणी शॉर्ट करू शकतो. पण स्टील टार्गेट थोडं छोटं असणार आहे, त्याच्यामुळे आपण हा ट्रेड काही इनिशिएट करत नाही आहे. अगेन जर या ठिकाणी सपोर्ट जर घेतला ना बिटकॉईननी तर आपण काय करतोय अपसाईडसाठी या ठिकाणी ट्रेड इनिशिएट करतोय. तर बिटकॉईन सध्या काय करतंय असं बघतो ना आपण तर बिटकॉईन सध्या रेंजमध्ये ट्रेड कर. या ठिकाणी आपल्याला रेसिस्टन्स दिसतोय आणि या ठिकाणी आपल्याला शॉर्ट टर्म सपोर्ट दिसतोय. तर आपण काय करू आता सेन्सेक्स सध्या डाऊन ट्रेंड चॅनलसाठी ट्रेड करतोय आणि आपण बघतो ना जबरदस्त हेवी सेलिंग आलेली. म्हणजे एवढं मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्स आहे नाही तर काल पूर्ण अपसाईडच्या मुवमेंट आल्या होत्या, काल पूर्ण बाईंग साईडच्या मुवमेंट आल्या होत्या आणि आता जर बघतो ना डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी चालू आहे. म्हणजे जेवढे पण बायर्स होते ना त्यांचे सगळ्यांचे स्टॉप लॉस या ठिकाणी हंट करायचं काम चालू आहे. सेन्सेक्स इज द मोस्ट मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्स, त्याच्यामुळे कदाचित सेन्सेक्समध्ये तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग थोडीशी कमी करा. काल रात्री मी एक ट्रेड केला होता. तर तो जो ट्रेड आहे ना तर जवळजवळ मी त्याच्यामध्ये 3,000चं प्रॉफिट काय जनरेट करू शकलेलो आहे. हा जो ट्रेड केला होता ना मी 10:55 ट्रेड केला होता. मी हा ट्रेड करण्यासाठी तुम्हाला सांगतो जवळजवळ मी 2 तास बसलो होतो. म्हणजे आपण असं बोलू शकतो की पेशन्स जर असले तुमच्यामध्ये तरच तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. 2 ऑपॉर्च्युनिटी माझ्यासाठी आल्या होत्या, मी त्या दोन्हीही कॅप्चर नाही केल्या, थांबून राहिलो. आणि थर्ड ऑपॉर्च्युनिटी एवढी मस्त होती ना त्याच्यानंतर मी तो ट्रेड एक्झिक्यूटच केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मी ते आपण बघतो तर ₹33 त्या ठिकाणी मी प्रॉफिट पण जनरेट केलेला आहे. आणि आत्ता काय करतोय आपण या ठिकाणी बिटकॉईनमध्ये थोड्याच वेळात ट्रेड करणार आहे. जशी ऑपॉर्च्युनिटी येईल ना आपण काय करतोय ट्रेड करतो. ऑलराईट, तर आपण काय करतोय एक स्मॉल ट्रेड या ठिकाणी इनिशिएट करतोय फॉर अपसाईड. तर जी क्वांटिटी असणार आहे ना माझी तर ती रेग्युलर जेवढी असते ना त्यापेक्षा थोडीशी कमी असणार आहे. तर या ठिकाणी आपण काय करतो एक कॉल साईडचा ट्रेड या ठिकाणी आपण इनिशिएट केलेला आहे. त्याचा जो स्टॉप लॉस आहे ना आपला जो स्टॉप लॉस आहे ना स्विंग लो असणार आहे. कदाचित आपला हा ट्रेड थोडासा रिस्की असू शकतो. मग आपण काय करतोय त्यामुळे आपण या ठिकाणी कमी क्वांटिटीतच काम केलेलं आहे. तेच जर बघतोय ना आत्ता सध्या तर थोडीशी रिव्हर्सल मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. आणि आपण काय करू या ठिकाणी आपला जो स्टॉप लॉस आहे ना सध्या स्टॉप लॉस सेट करू आणि आपलं टार्गेट देखील या ठिकाणी सेट करू. या ठिकाणी मी तुम्हाला ट्रेड घेण्यामागचं लॉजिक समजून सांगतो. तर या ठिकाणी काय झालं होतं आपल्या बॉटनी बाय सिग्नल क्रिएट केला होता. स्टील या ठिकाणी डाऊन साईडची ट्रेंडिंग चॅनल या ठिकाणी होता. पण अराउंड 2 ते 3 या ठिकाणी काय करून त्यांनी रिजेक्शन ऑलरेडी दिले होते. मग अपसाईडची लिक्विडिटी थोडीशी तरी या ठिकाणी हंट होऊ शकते. त्या कारणाने आपण या ठिकाणी बायचा ट्रेड घेतलेला इनिशिएट केलेला आहे. या ठिकाणी जर बघतो ना आपण तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय एक लाँग टर्म सपोर्ट दिसतोय आणि एक रेसिस्टन्स देखील या ठिकाणी आहे. मग रेसिस्टन्सपर्यंत आपण या ठिकाणी जर ट्रेड केला ना तर या ठिकाणी डेफिनेटली आपल्याला फायदा होतोय. त्याच्यामुळे हा ट्रेड आपण इनिशिएट केलेला आहे. आणि 50% ह्या जर आपण बघितली ना प्रायमरी मूव्ह त्याची 50% ऑलरेडी त्याने काय केलेलं आहे त्याच्या अबाव क्लोजिंग दिलेली. त्याच्यामुळे आपण हा ट्रेड इनिशिएट केलेला आहे. ट्रेड थोडासा आपला लेट झालेला आहे. या ठिकाणीच आपण ट्रेड इनिशिएट करायला पाहिजे होता. तर आपलं प्रिव्हियस ट्रेडमध्ये स्टॉप लॉस सेट आलेला आहे. तर या ठिकाणी जी ट्रेंड लाईन होती ना ती बिटकॉईनने अगदी शार्पली काय केलेली या ठिकाणी रिस्पेक्ट केलेली आहे. आणि आपण आत्ता जर लॉस बघतो ना लास्ट ट्रेडचा जवळजवळ 9,000चा त्या ठिकाणी आपण काय लिहिलं आहे लॉस केलेला आहे. तर नेक्स्ट ट्रेड जो असेल ना आपला तर तो डाऊन साईडसाठीच आपण घेतो आहे. तर या ठिकाणी एक रेसिस्टन्स आहे, या ठिकाणी एक सपोर्ट आहे आणि या ठिकाणी आपण काय करतो आहे एंट्री घ्यायचा या ठिकाणी आपण काय करतो आहे प्रयत्न करतो आहे. तर अशा प्रकारे आपण काय करणार आहे या ठिकाणी आपली जी क्वांटिटी होती ना ती आता डबल करून आपण अगेन शॉर्टचा ट्रेड या ठिकाणी काय करतो आहे इनिशिएट करतो आहे. आणि आपला जो स्टॉप लॉस जो असणार आहे ना तो हा हाय असणार आहे. तर प्रिव्हियस लॉसमध्ये आपण जवळजवळ आपण काय करू आता याचा स्टॉप लॉस आणि टार्गेट या ठिकाणी सेट करू जेणेकरून रॅपिड मूव्ह जर आली ना तर आपला काय होईल या ठिकाणी स्टॉप लॉस आणि टार्गेट आपलं हे होईल. तर ₹20,000 इज आवर स्टॉप लॉस अँड ₹20,000 इज आवर टार्गेट. तर खाली बघतोय ना तर खालच्या साईडला आपण बघतोय तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय एक सपोर्ट दिसतोय. तर तो सपोर्ट जर या ठिकाणी बाईंग मुवमेंट आली होती, शार्प बाईंग मुवमेंट होती. तर या ठिकाणी जर हा सपोर्ट जर रिस्पेक्ट झाला ना तर कदाचित आपण काय करू शकतो ह्या ट्रेडमधून आहे ना इन्स्टंट लगेच बाहेर पडायचा प्रयत्न करणार आहे. अदरवाईज जर या ठिकाणी अगेन रेड कॅन्डल आली ना तर मग आपण काय करतो हा ट्रेड आपलं जेवढं पण टार्गेट आहे ना ते आपण या ठिकाणी अचीव करतोय. तर अशा प्रकारे आपला हा ट्रेड प्लॅन असणार आहे. ट्रेड घेण्याचं लॉजिक एवढंच होतं की डाऊन साईडची मुवमेंट या ठिकाणी जी आली होती ना त्या ठिकाणी आपण एंट्री केलेली आहे. आणि तेच जर बघतो ना हा जो सपोर्ट आहे ना या सपोर्टला आत्ता सध्या काय करते प्राईस ट्रेड होती. आणि जसं या सपोर्ट आपल्याला वाटतं ना की रिस्पेक्ट करते बिटकॉईन
लाईन, तर आपण हा करंट ट्रेड एक्झिट करणार आहे. अदरवाईज जर फॉलोअप मुवमेंट जर येत असेल ना, तर आपण काय करतोय, हा जो ट्रेड आहे ना, हा ट्रेड आपण स्टॉप लॉस किंवा टार्गेटपर्यंत आपण काय करतोय, हा घेऊन जाणार आहे. सध्या जर आपण बघतोय ना, तर या ठिकाणी आपण एंट्री केली होती. त्याच्यानंतर या ठिकाणी जवळजवळ मला 10,000 रुपयाचा प्रॉफिट जनरेट झालेला दिसत होता. तर या ठिकाणी कदाचित जर सपोर्ट घेतला ना बिटकॉईननी, तर आपण या ठिकाणी आपला हा ट्रेड फसू शकतो. तर आपण काय करतोय, कॉस्ट टू कॉस्ट एकतर एक्झिट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. अदरवाईज आपण जर फॉलोअप मुवमेंट जर येत असेल ना, तर आपण आपल्या टार्गेटकडे जात आहे. त्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी जर बिटकॉईन ह्या लेवलला ट्रेड होतोय, तर बिटकॉईन अशा लेवलला ट्रेड होतोय ज्या ठिकाणी लाँग टर्म सपोर्ट आपल्याला दिसतोय. हा जर लाँग टर्म सपोर्ट जर बिटकॉईननी या ठिकाणी जर रिस्पेक्ट केला ना, तर कदाचित आपला या ठिकाणी स्टॉप लॉस अगेन होऊ शकतो फॉर अपसाईड. तर आणि जर फॉलोअप मुवमेंट आली ना, तर जबरदस्त डाऊनसाईडची मुवमेंट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करतोय, हा ट्रेड प्लॅन करतोय. तर ठीक आहे, बघू आपण काय होतं. शेवटी आता जे आपण काय करायचं, आपला जो प्लॅन आहे ना, त्या प्लॅननुसारच चालायचं. तर डाऊनसाईडची मुवमेंट जर आली तर वेल अँड गुड. अदरवाईज जर रॅपिड अपसाईडची मुवमेंट आली ना, खालून जर ह्या लेवलपासून जर अगेन बाईंग मुवमेंट आली ना शार्प, तर आपण काय करतो, हा ट्रेड एक्झिट करतोय. अदरवाईज वी आर होल्डिंग टिल आपला टार्गेट हिट होतं आहे ना तोपर्यंत. तर आपला जो हा प्रिव्हियस स्विंगचा आहे ना, तिथं आपण काय करतो, आपला जो स्टॉप लॉस आहे ना, तो सध्या आपण काय करतोय, घेऊन येतोय. जेणेकरून आपलं काय होईल, या ठिकाणी अपसाईड आली ना, तर ते अपसाईडची जे स्टॉप लॉसचं पोटेन्शियल आहे ना, ते आपलं कमी होईल. आणि डाऊनसाईडचं पोटेन्शियल जेवढं आहे ना, तेवढंच आपण काय करतोय, त्या ठिकाणी ठेवतोय. जसं की मी तुम्हाला बोललो होतो ना, या ठिकाणी बिटकॉईन एवढा परफेक्टली प्राईज ॲक्शन हे करते ना, त्याला फॉलो करते ना, प्राईज ॲक्शननुसारच चालतं. आता आपण जर बघतो ना, या ठिकाणी आपल्याला लाँग टर्म सपोर्ट दिसत होता. आणि लाँग टर्म सपोर्ट त्या ठिकाणी त्यांनी रिस्पेक्ट केलेला आहे ना. आपण बघतो ना, आपल्या स्टॉप लॉसकडे आता काय करते, प्राईज मूव्ह करते. या ठिकाणी जर आपण काय करतो, या ठिकाणी जर आपला स्टॉप लॉस हिट झाला ना, आपण डबल डाऊन क्वांटिटी आपण काय करतो, या ठिकाणी बिटकॉईन अगेन बाय करतोय. आय थिंक इट्स टाईम टू एक्झिट दिस ट्रेड ॲट कॉस्ट टू कॉस्ट. आणि आपण काय करतो, या ठिकाणी डबल क्वांटिटी या ठिकाणी अगेन बिटकॉईन बाय करतोय फॉर अपसाईड. कारण जर आपण प्रिव्हियसली बघतोय ना, तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, लाँग टर्म या ठिकाणी सपोर्ट दिसतोय. आणि तो सपोर्ट डेफिनेटली बिटकॉईन रिस्पेक्ट करणार आहे. ॲटलिस्ट एक तरी लिक्विडेशनसाठी अपमूव या ठिकाणी तो काय करतोय, घेणार आहे. त्याच्यामुळे मी काय करणार, या ठिकाणी डबल डाऊननी बिटकॉईन जो आहे ना, तो या ठिकाणी बाय करतोय. आणि आपला जो स्टॉप लॉस जो असणार आहे ना, तो प्रिव्हियस स्विंग हाय प्रिव्हियस स्विंग लो असणार आहे. 1:1च्या रेशोने आपण काय करतोय, या ठिकाणी टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवतोय. तर आपण काय करू, या ठिकाणी आत्ता सध्या त्याचा स्टॉप लॉस ठेवून घेऊ. तर अशा प्रकारे मी काय केलेलं आहे, या ठिकाणी आपला टार्गेट आणि स्टॉप लॉस ठेवलेला आहे. तर आपण एंट्री केल्या केल्या बघतो ना, जबरदस्त अपसाईडची मुवमेंट आलेली या ठिकाणी. जसं की मी तुम्हाला या ठिकाणी बोललो होतो, हा जो बिटकॉईन आहे ना, बिटकॉईन खूप रिस्पेक्ट करतो प्राईज ॲक्शनला. या ठिकाणी प्रिव्हियसली आपल्याला सपोर्ट बघायला भेटतोय. आणि प्रिव्हियसली सपोर्ट जर बघतो ना, तर त्या कन्सिडर करून या ठिकाणी अपसाईडची मुवमेंट किंवा अपसाईडची लिक्विडेशनसाठी थोडीशी मुवमेंट येण्याची शक्यता. त्यामुळे आपण काय केलं आहे, बाईंग साईडचा या ठिकाणी ट्रेड घेतला आहे. आणि घेतल्या बघतो ना आपण 15,000 13,000 या ठिकाणी आपल्याला तो प्रॉफिट दिसतोय. आणि आपल्याला आता बघतोय ना, तर एकच हर्डल आहे. हर्डल हे आहे की या ठिकाणी डाऊन ट्रेंडचा एक चॅनल क्रिएट झाला होता या ठिकाणी. त्याला जर परत अगेन रिस्पेक्ट केलं ना, तर बिटकॉईन थोडंसं डाऊन साईडची मुवमेंट दाखवू शकतो. पण आपण काय करतोय, आपला जो ट्रेड आहे ना, होल्ड करतोय. ठीक आहे, आपलं एक तर टार्गेट होईल, नाही तर स्टॉप लॉस होईल. अगेन आपला जो टार्गेटने स्टॉप लॉस जो आहे ना, 31 आणि 31चं हे ठेवतोय आपण. म्हणजे जेणेकरून आपला जो रिस्क अँड रिवॉर्ड जो आहे ना, तो परफेक्टली आपल्याकडून काय होतोय, मॅनेज होतोय. ट्रेड देखील रिव्हर्स केले पाहिजे तुम्ही. त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला. या ठिकाणी जर आपण बघतोय ना, आपल्या अगेन्स्ट सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे आपण एंट्री केली होती, त्याच्यानंतर एंट्रीनंतर मूव्ह नाही आली आपल्याला पाहिजे तशी. आणि अगेन डाऊनसाईडची मूव्ह एक्सपेक्टेड होती, ती नाही आली. आणि रॅपिड अप मूव्ह आली. मग या ठिकाणी आपल्याला काय दिसतं, थोडेसे बाईंगचे इंडिकेशन दिसले होते. मग आपण त्यामुळे काय केलं, अपसाईडसाठी अगेन ट्रेड घेतला. म्हणजे आपण आपला जो ट्रेड आहे ना, तो रिव्हर्स केलेला आहे. डाऊनसाईड ट्रेड आपला जो होता, तो अगेन आपण काय केलं, अपसाईडसाठी शिफ्ट केला आहे. आणि हा आपल्याली जी सपोर्ट लाईन दिसते ना, या सपोर्ट लाईनना आता जो बिटकॉईन आहे ना, रिस्पेक्ट करणार आहे. आणि तसंच जर आपण आता प्रॉफिट बघतो ना, आपला कॉस्ट टू कॉस्ट आपला चालू आहे. अगेन आता बघू, आपला टार्गेट होतं की स्टॉप लॉस होतो, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर जसं की मी तुम्हाला बोललो होतो ना, आपल्यासाठी या ठिकाणी एकच हर्डल आहे. आणि एकच आपल्यासाठी मायनस पॉईंट आहे, निगेटिव्ह पॉईंट आहे. ही जी ट्रेंड लाईन आहे ना, ही ट्रेंड लाईन जर अगेन बिटकॉईननी जर रिस्पेक्ट केली ना, तर डाऊन साईडची मुवमेंट आपण एक्सेप्ट करू शकतो.
अदरवाईज आपलं जे टार्गेट आहे ना ते डेफिनेटली हिट होतं या ठिकाणी. आता सध्या जर प्रॉफिट बघतोय ना तर प्रॉफिट आपला जवळजवळ 25,000च्या लेवलला टच करून आलेला आहे आणि आत्ता 14,000 15,000 ह्या लेवलला काय करतोय हे करतोय, तो ट्रेड करतोय. आणि ही जी डाऊन साईडची जी लेवल आहे ना आपल्या, म्हणजे डाऊन साईडची जी ट्रेंड लाईन होती ना, ती जर या ठिकाणी बिटकॉईननी जर रिस्पेक्ट केली तर कदाचित आपला अगेन डाऊन साईडची मूव्ह येऊ शकते. पण आपण बघतो ना 25,000 23,000 त्या ठिकाणी थोडंसं जो बायर आहे ना त्याला काय होतं आहे, ताकद लावायला थोडासा प्रॉब्लेम येतो. कारण अगेन या ठिकाणी सेलर्स जे आहेत ना, हे सेलर्स प्राईस डाऊन साईडला पुश करण्यासाठी या ठिकाणी ते काय केलेले बसलेले असणार आहे. आणि 19,000 म्हणजे 25,000चा आपल्याला या ठिकाणी टॉप टार्गेट दाखवलं होतं, त्यांनी टॉपचा प्रॉफिट दाखवला होता. आणि त्याच्यानंतर आता काय करतोय तो या ठिकाणी 19,000 20,000 21. तर या ठिकाणी थोडंसं कन्सॉलिडेशन जर झालं ना तर अगेन आपला स्टॉप लॉस आहे, आपलं टार्गेट हिट होतं आहे. आत्ता बघतो ना आपण 28,000 30,000. ओके 29 27. जबरदस्त प्रॉफिट आहे. म्हणजे मी तर बोलतो आत्ता जेवढ्या एका महिन्यातला माझा हायेस्ट प्रॉफिट असणार आहे. आणि एकदम मस्त या ठिकाणी प्राईज ॲक्शन फॉलो झाली. त्याच्यामुळं आपल्याला नीट ॲनालिसिस पण करता आलं. ॲनालिसिस म्हणजे एक सांगतो मी तुम्हाला, ज्या ठिकाणी कुठलीही इन्स्ट्रुमेंट घ्या तुम्ही, जे इन्स्ट्रुमेंट इन केस आपल्याला जर आपल्या प्राईज ॲक्शनला किंवा जी प्राईज ॲक्शनची जी डाव थिअरी असेल किंवा जे बेसिक्स असेल ना, त्याला जो एखादा इन्स्ट्रुमेंट जर त्याला रिस्पेक्ट करून जर ट्रेड करत असाल ना, तर मी बोलतो त्या इंडेक्समध्ये डोळे झाकून तुम्ही ट्रेड करत जा. कारण की आपला जो सेन्सेक्स आणि निफ्टी 50 आहे ना, एवढा मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्स आहे ना, खूप मॅनिप्युलेटिव्ह इंडेक्स आहे. तिथल्या तिथं तो फिरत असतो, रिव्हर्स होत असतो, अगेन आपले स्टॉप लॉस हंट करत असतो. आता जर बघतोय ना तर बिटकॉईनला या ठिकाणी रिव्हर्स करायचं मी तुम्हाला कारण पण सांगितलं, रिझन पण सांगितलं होतं. प्रिव्हियसली लास्ट 3 ते 4 ट्रेडिंग सेशनमध्ये त्यांनी 2 ते 3 वेळा ह्या लेवलला बघतोय ना आपण, ह्या लेवलला काय केलं होतं, त्यांनी सपोर्ट मार्क केला होता. आणि आपण बघतो ना एक बाईंग साईडची मुवमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटलेली आहे. आणि आता जर बघतो ना आपलं टार्गेट या ठिकाणी हिटच होतं आहे 28,000 अगेन 27 28 29 तर आत्तापर्यंत दिसलं नाही आपल्याला. 26 29 नाईस 29 30. ओके 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 थोडंसं पुश जर झालं ना अजून मार्केट, तर आपल्या या ठिकाणी काय होतं आहे, टार्गेट हिट होतं आहे. सबकॉईन गिव सम अपसाईड. थोडंसं तरी बिटकॉईननी ना या ठिकाणी आपल्याला अपसाईडची मुवमेंट दाखवली पाहिजे. अदरवाईज या ठिकाणी जर रेसिस्टन्स बघितला ना किंवा ट्रेंड लाईन पण येते, तर थोडंसं या ठिकाणी आपल्याला काय होऊ शकतो, प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ठीक आहे, चला या ठिकाणी मी काय करतोय, आपलं टार्गेट जे आहे ना ते हिट झालेलं आहे. या ठिकाणी आपण जवळजवळ ह्या ट्रेडमध्ये बघतोय ना, तर ह्या ट्रेडमध्ये जवळजवळ आपण 30,600चा प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. आपला रिस्क अँड रिवॉर्ड आपण हे केला, मॅच्युअरली ट्रेड केला, रिव्हर्स ट्रेड केला होता आपण. 1,62,400चा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट झालेला आहे. आणि क्लोज ट्रेड आपण या ठिकाणी चेक करू. तर या ठिकाणी क्लोज ट्रेड आहे आपले. हे 2 ट्रेड आपण काय केले होते, आपला सकाळी एक स्टॉपलॉस हिट झाला 10:51ला. त्याच्यानंतर आपण बघतोय ना 11:01 एक आपला टार्गेट हिट झालं. आणि सॉरी कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला. हा ट्रेड आपण रिव्हर्स केला आणि त्याच्यानंतर आत्ता बघतो ना आपण, तर 30,000च्या या ठिकाणी आपण प्रॉफिट जनरेट करू शकलेलो आहे. तर ठीक आहे, टिल नाव आपण काय करू, या ठिकाणी थोडासा रेस्ट करू, बिटकॉईनला देखील रेस्ट करू देऊ. आणि थोडासा 10-15 मिनिटाचा गॅप घेऊन आपण रिफ्रेश मोडमध्ये येऊ, परत ॲनालिसिस करून परत एक ट्रेड घेऊ. ट्रेड नेक्स्ट घेताना काय करायचं, थोडासा कमी क्वांटिटीत घेऊ. आणि आता तुम्ही बोलता की तुम्ही सर आत्ता काय केलं आहे, जस्ट तुम्ही गॅम्बलिंग केली का, तर मी तुम्हाला एक एज, आपल्याला मार्केटमधून कसा एज घ्यायचा ना, मी तुम्हाला हे समजून सांगतो. फर्स्ट आपण काय केलं होतं, एक क्वांटिटीने काम केलं. असं आपण काय करू, एक टेंटेटिव्ह आकडा घेऊ आपण. एक क्वांटिटीने काम केलं, त्याच्यानंतर मी काय केलं, क्वांटिटी डबल डाऊन केली. अगेन या ठिकाणी जर बघतो ना, या ठिकाणी एक क्वांटिटीने काम केलं तर मला इथं 9,000चा लॉस झाला. अगेन या ठिकाणी मी काय केलं, क्वांटिटी डबल केली, डबल डाऊन केली. त्याच्यानंतर या ठिकाणी मी काय केलं, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला. आणि त्याच्यानंतर अगेन मी काय केलं, क्वांटिटी डबल डाऊन केली. आणि या ठिकाणी मी जवळजवळ 30,000चा या ठिकाणी प्रॉफिट जनरेट केला. आता हे का केलं ना, मी तुम्हाला सांगतो. याला मार्टिंगल स्ट्रॅटर्जी म्हणतात. म्हणजे मार्टिंगल स्ट्रॅटर्जी ही कशी असते, ॲव्हरेजिंगची असते, आपण ॲव्हरेजिंग करत जातो. पण ही मार्टिंगल स्ट्रॅटर्जी मी याच्यासाठी यूज केली, कशासाठी, एक्झिक्युशनसाठी. तर एक्झिक्युशनसाठी या ठिकाणी मी मार्टिंगल स्ट्रॅटर्जी यूज केलेली आहे. तर फर्स्ट आपण काय केलं, 99,000चा लॉस दिला. त्याच्यानंतर आपण काय केलं, डबल डाऊन क्वांटिटी केली. जवळजवळ आपण 1.6 नी काम केलं.
1.6नी काम केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, त्या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट समजली, की या ठिकाणी काय झालंय, आपला जो ट्रेड आहे ना, फसण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. कारण या ठिकाणी सपोर्ट दिसत होता आपल्याला. मग ज्यावेळेस आपल्याला हे समजलं ना, की डेफिनेटली या ठिकाणी काय होणार आहे, सपोर्ट रिस्पेक्ट करणार आहे मार्केट. तर आपण काय केलं, तो ट्रेड आहे ना, कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट केला आणि क्वांटिटी डबल डाऊन केली या ठिकाणी. या ठिकाणी डबल डाऊन केली आणि या ठिकाणी आपण काय केलं, 30,000च्या ठिकाणी आता जर बघतोय ना आपण प्रॉफिट जनरेट करू शकलो. तर अशा प्रकारे आपल्याला मॅच्युअरली ट्रेड करावं लागतं. अदरवाईज आपल्याकडं हाच तर एज आहे ना. ओके. ॲज अ आपण बोलतो रिटेल ट्रेडरना आपल्याकडं हाच एज आहे. आपल्या डबल डाऊन क्वांटिटी कधी करायची, कधी नाही करायची, एवढं जरी समजलं ना आपण, तर या ठिकाणी आपण काय करतोय, प्रॉफिट जनरेट करू शकतो. तुम्ही बघितलं असेल ना, तर या ठिकाणी आपण जवळ-जवळ 9,000 मायनस म्हणजे 30 600 मायनस 500 मायनस 9,000 21,000चा प्रॉफिट आपण या ठिकाणी जनरेट करू शकलेलो आहे. आणि आपल्या डेजचं जे टार्गेट असतं ना, या ठिकाणी हिट झालेलं आहे.